6 तासात 400 फायली निकालात अध्यक्षांच्या निर्देशानंतर प्रशासनाची धावपळ. खातेप्रमुखांची झाली तातडीची बैठक. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये सुमारे 1500हून अधिक फायली प्रलंबित असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगीता पाटील यांनी त्याची गंभीर दखल घेतली. फायलींचा निपटारा तातडीनं करून प्रलंबित राहिल्याबाबत वस्तुनिष्ठ खुलासा करण्याचे आदेश सीईओंना दिले. त्यानंतर 6 तासात सुमारे 400 फायली निकालात निघाल्या आणि एका दिवसात एवढ्या फायलींचा निपटारा झाला. मग एवढे दिवस का थांबले होते याबाबत जिल्हा परिषदेच्या वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आलेलं आहे. विविध विभागात अनेक फायली 2 महिन्यांपासून अधिक काळ रखडून राहिल्याने प्रशासकीय निर्णयांनी लोकप्रतिनिधींमार्फत पाठपुरावा करण्यात आलेल्या प्रस्तावांचा खोळंबा होत होता आणि त्यामुळे पदाधिकारी सदस्यांमधून नाराजी व्यक्त होत होती. अध्यक्ष पाटील यांच्याकडे तक्रार केली होती आणि या तक्रारीची दखल घेत अध्यक्ष पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रलंबित फायलींबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. कोणत्या विभागात किती फायली प्रलंबित आहेत, त्या किती दिवसांपासून रखडल्या आहेत, याचा विलंबाला जबाबदार कारणे कोणती याचा खुलासा करण्यास सांगितले. तसेच फायली विनाकारण प्रलंबित ठेवण्याच्या प्रकाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. अध्यक्षांच्या निर्देशानंतर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर यांनी गुरुवारी तातडीनं सकाळी 11 वाजता खातेप्रमुख आणि गटविकास अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. बैठकीत प्रत्येक विभागातील प्रलंबित फायलींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित फायली तातडीनं निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीनंतर जिल्हा परिषद मुख्यालयासह विविध विभागांमध्ये दिवसभर फाईल निपटाऱ्याची प्रक्रिया सुरू होती. अधिकाऱ्यांनी प्रलंबित फायलींची तपासणी करून आवश्यक शेरा आणि निर्णय प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.